प्रश्न बघा, पोलीस भरतीला काय विचारलेला आहे. प्रश्न विचारला आहे अमरावती शहर 2024ला प्रश्न विचारलेला. प्रश्न बघा, 6010 मायनस 6000 भागिले 10 तर बरोबर किती. तर आपल्याला हा गणितीय क्रियाप्रकार यानुसार सोडवायचा आहे. तर आपल्याला आधी करावं लागेल भागाकार, नंतर करावं लागेल वजाबाकी, म्हणून आपण करूया अगोदर भागाकार. तर बघूया, आता याची मांडणी करूया. 6010 मायनस 6000 हे भागिले आपण खाली घेतलं तरी चालते. तर आपल्याला द्यायचं आहे भागणे. 10 एक 10, 10 सक 60. तर इथे किती राहतं, हे 2 शून्य कॅन्सल करून इथं वरती. तर आपल्याकडे काय राहिलेलं आहे, 6010 मायनस 600. तर आता करूया आपण वजाबाकी. आता बघा, शून्यातून शून्य गेला, किती राहिला, शून्य. नंतर एकातून शून्य गेला तर एक राहिला. नंतर शून्यातून 6 जात नाहीत म्हणून आपण घेऊया एक इथून. तर 10मधून 6 गेले, राहिले 4. आणि इथं 5मधून शून्य गेले तर राहिले किती, 5. तर उत्तर किती आलं, 5410 रुपये. तर पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे, 5410 रुपये. प्रश्न काय आहे, आज मंगळवार आहे, आजपासून 62 दिवसानंतर कोणता दिवस येईल. तर एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात, तर 7 दिवस असतात. तर आपल्याला आज विचारलं आहे, आज आहे मंगळवार. आज मंगळवार आपल्याला विचारलं आहे 62 दिवसानंतर. मग काय करायचं, 62ला आपण आठवड्यात किती दिवस असतात, 7 दिवस असतात, म्हणून 7नं भागूया. तर 7नं भागितलं बघा किती जाते, 7 7 49, 7 8 56. उरतात किती, बाकी जेवढी उरल तेवढे आपल्याला दिवस. समोर आपल्याला विचारलं असेल तर समोर जायचं, आणि पाठीमागचा वार विचारला असेल तर पाठीमागे यायचं. आपल्याला काय दिवसानंतर, म्हणजे आपल्याला 6 दिवसानंतर कोणता वार येईल ते आपल्याला बघायचं आहे. आज कोणता मंगळवार आहे, म्हणून आपण बुधवार 1, गुरुवार 2, शुक्रवार 3, शनिवार 4, रविवार 5 आणि सोमवार 6. म्हणजेच 6 दिवसानंतर आपली जी बाकी राहिलेली आहे तर कोणता वार येईल, तर सोमवार येईल. नाहीतर दुसऱ्या पद्धतीनं जर आपण केलं तर 6 बाकी उरली तर आपल्याला एक वार आपण पाठीमागे जरी गेलं तरी पण आपल्याला उत्तर भेटतं. आज कोणता मंगळवार, ते एक वार पाठीमागे गेल्यामुळं सोमवार येईल. रिकामी जागाची 16% बरोबर 88. तर रिकामी जागा कोणती येईल, पर्याय बघा, 550, 176, 1760 आणि 5500. तर आपल्याला कसं सोडवायचं आहे बघा, आपल्याला विचारलं रिकामी जागाची चाचीची मूल्य गुणाकार. आपण रिकामी जागा घेऊ एक्स, म्हणजेच एक्सचे 16% म्हणल्यावर खाली 100 बरोबर येणार 88. तर आपण करूया यांचा आता गुणाकार करू. आता बघा, 100 हे इकडे समोरच्या इकडे गुणाकारामध्ये येतील 88. नंतर हे 16 घेऊ आपण, 16 एक्स बरोबर 16. तर आपण देऊया भाग किती देऊ, 8 देऊ, 8 2 16, 8 1 8 आणि ते 8 1 8. वरती किती राहिले, 11 गुणिले 100, खाली राहिले 2. 2 आता 100ला भाग देऊया. बघा, 2 पंचे 10 आणि हे शून्याला जसे शून्य. वरी बघा किती राहिले, वरी राहिले 50 गुणिले 11. तर आता देऊया गुणाकार करूया. बघा, 11 0 0 आणि 11 5 55. तर आपलं उत्तर किती आलं, 550. 550 आपलं पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न बघा कसा सोडवायचा. प्रश्न विचारला आहे अमरावती शहर 2024 कॉलेजवरती. तर प्रश्न बघा काय आहे, एक सायकल 1960 रुपयाला विकत घेऊन 1862 रुपयाला विक्री केल्यावर किती टक्के नुकसान होईल आपल्याला विचारलं. तर आधी बघूया आपल्याला किती रुपये नुकसान झाले. तर पहिल्यांदा किती रुपयाला घेतली होती सायकल, 1960 रुपयाला. नंतर केवढ्या विकली, तर 1862 रुपयाला. याच्यातून आपण हे वजा करूया. तर शून्यातून 2 जात नाही म्हणून इथून 1 घेऊ, इथं राहतात 5, इथं राहतात 1 आल्यानंतर 10मधून 2 गेले 8. पुन्हा इथून 5मधून 6 घेत नाही म्हणून इथून 1 घेऊ, इथं राहतात 8, इथं राहतात, इथं 1 घेतल्यावर इथं होतात 15, 15मधून 6 गेले, राहिले 9. नंतर 8तून 8 गेल्यानंतर इथं 0 आणि 1तून 1 गेल्यानंतर 0. तर आपल्याला किती रुपये तोटा झालेला आहे, तर 98 रुपये झालेला आहे. पण आपल्याला प्रश्नामध्ये विचारले टक्क्यामध्ये, तर आपण काढूया. तर बघा, 1960 रुपयावर 98 रुपये तोटा, तर 100वर किती टक्के काढायचे आहे म्हणून. आता करूया यांचा तिरकस गुणाकार. बघा, 100 गुणिले 98 भागिले 1960. हे शून्य कॅन्सल करा, हे शून्य कॅन्सल करा. आता बघा, आता भाग देऊया 14ने. बघा, 14 7 98. इथं बघा, 14 1 14 उरले 5, 14 1 14 14 8 14 42 14 4 56. वर काय राहिले, हे 10 आणि हे 7. 10 गुणिले 7 आणि भागाकारामध्ये काय राहिले, तर इथं राहिलेले आहेत 14. आता देऊया भाग, 7 1 7 7 2 14 राहिले, काय खाली 2 राहिले, वरी 10 राहिले. तर 2 1 2 पंचे 10. तर आपलं उत्तर किती आलं, 5%. आपल्याला किती नुकसान होईल, तर 5% नुकसान होईल. पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न बघा, पोलीस भरती 2024ला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न विचारलेला आहे अमरावती शहर 2024ला प्रश्न विचारला आहे. प्रश्न बघा दिसायला सोपा आहे, पण कसा, आता कोणाला वाटलं तर 5चा गुणाकार 10 वेळेस केल्यामुळं 5 10 50, तर इथं 6 10 60 होईल. पण ऑप्शनमध्ये 60 कुठेच नाही बघा. तर हा कसा सोडायचा आहे, तर बघा इथं काय केलं आहे, हा आहे 5. 5चा आपण दुप्पट करायचे. काय करायचे, 5चे 10 केले तर आपल्याला 5नं गुणाकार करायचा. 10 गुणिले 5 किती होतात, तर 50 होतात. तर मग इथं काय करायचं आपल्याला, इथं आहे 6, 6चे दुप्पट किती, 12. मग नंतर किती ना त्याला गुणाकार करायचा आहे, तर 6ने.
मग किती येतात 12 × 72. तर 72 पर्याय बी हा पर्याय आपला बरोबर आहे. 8 जसे 67 तर 12 जसे काय? प्रश्नचिन्हा जागी काय येईल? प्रश्न बघा कसा सोडवायचा. तर आपल्याला इथं 67 दिलेला आहे, हा वर्ग पण नाही कशाचा, 8चा वर्ग पण नाही. तर मग आपल्याला याचा कसा सोडवायचा आता. इथं बघा 8चा वर्ग किती आहे, 8 8 64 प्लस काय केले त्यांनी 3 ॲड केलेले आहेत. तर 64 आणि 3 किती होतात तर 67. हे बरोबर आहे. तर तसंच याचा जो संबंध आहे तो आपल्याला याच्याशी जोडायचा आहे. तर आपल्याला बघा काय करायचं आहे. 12चा वर्ग किती आहे 144 प्लस काय करायचं आहे आपल्याला 3 करायचं आहे. तर किती येते 144 प्लस किती होतं 147. तर आपलं उत्तर काय असेल तर 147 असेल. पर्याय सी हे उत्तर आपलं बरोबर आहे 147. काय खालील संख्यांची सरासरी किती आहे. तर खालील संख्या दिलेली आहे 76 48 84 66 70 आणि 64. तर सरासरी म्हणजे काय, सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर आपल्याला यांची करावं लागेल अगोदर बेरीज, नंतर आपण त्या एकूण संख्यानं त्याला भागाकार देऊया. तर अगोदर करून घेऊया बेरीज. 76 प्लस 48 प्लस 84 प्लस 66 प्लस 70 प्लस 64 यांची करूया आपण बेरीज. तर बेरीज बघा किती येते. तर 6 आणि 8 14 14 आणि 4 18 18 आणि 4 22 22 आणि 6 28 28ला 8चा 4 आले 2 7 आणि 2 9 9 आणि 4 13 13 आणि 8 21 21 आणि 6 27 27 आणि 6 33 आणि 33 आणि हे 7 किती राहिले 40. तर टोटल बेरीज किती आली आपल्याला 408. तर सरासरीचं सूत्र काय आहे, एकूण संख्यांची बेरीज. बेरीज किती आली आहे 408 भागिले एकूण संख्या. एकूण संख्या किती आहेत 1 2 3 4 5 आणि 6. आता देऊया 6ने भाग. बघा 6 6 36 उरले किती 4 उरले. 48ला 6ने भाग द्या. 6 8 48. तर उत्तर किती आलं आपलं 68. सरासरी किती आहे तर 68 आहे. पर्याय बी हे उत्तर आपलं बरोबर आहे 68. तर प्रश्न बघा. एका व्यक्तीजवळ 5 रुपये 10 रुपये आणि 20 रुपयेच्या नोटा आहेत. तर त्यांची एकूण किंमत आहे 1575 रुपये आहे. तसेच प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या ही समान आहे. समान म्हणजे 5 रुपयाच्या जेवढ्या नोटा आहेत तेवढ्या 10च्या आहेत आणि तेवढ्याच 20च्या आहेत, म्हणजे तिन्ही संख्या समान आहे. तर त्यांच्याजवळ एकूण किती नोटा आहेत. तर अगोदर बघूया त्यांची एकूण किंमत किती आहे. तर 1575 रुपये आहे. आणि आपल्याकडे किती प्रकारच्या नोटा आहेत तर 3 प्रकारच्या आहेत. कोणत्या कोणत्या आहेत 5च्या आहेत 10च्या आहेत आणि 20च्या आहेत. यांची करूया आपण बेरीज. बघा यांची बेरीज किती येते 20 15 30 आणि 5 किती होतात तर 35. मग आपण काय करूया एकूण ज्या नोटा ची किंमत आहे त्याला आपण या संख्येने भाग देऊया 35ने. आता भाग देऊया 7ने. 7 5 35 7 2 14 उरला 1 7 2 14 उरले 3 आणि 7 5 35. वरी काय राहिले 225 भागिले 5. आता देऊया भाग 5ने. 5 चौक 20 उरले 2 आणि 5 5 25. तर बघा नोटा किती आलेले आहेत तर 45 आलेले आहेत. तर 45 नोटा आहेत. तिन्ही नाहीत तर किती आहेत तर 45 नोटा आहे समान आहेत. म्हणजे किती आहेत तर 45 म्हणजे 45 5च्या नोटा आहेत, 45 10च्या नोटा आहेत आणि 45 20च्या नोटा आहेत. आपल्याला विचारले एकूण किती नोटा आहेत. तर एकूण किती नोटा आहेत. मग आपल्याकडे किती हे प्रकारचे नाणे आहेत तर नोटा आहेत तर 3 प्रकारचे आहेत 5 10 आणि 20च्या. म्हणून आपण गुणाकार करूया 3ने. आपल्याला भेटतील एकूण नोटा. तर किती आहेत 5 त्रिक 15ला 5 10चे आले 1 4 त्रिक 12 आणि 13. तर एकूण नोटा किती आहेत तर 135 एवढ्या नोटा आहेत.